हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. काय आहे हा सिक्रेट? हे म्हणजे आपण मध्यमवर्गीय माणसं, मध्यमवर्गीय माणसांनी श्रीमंत कसं व्हायचं ह्याचं सिक्रेट आज मी आपल्याला देणार आहे. आता श्रीमंती म्हणजे काय हे रिलेटिव्ह टर्म आहे. फॉर एक्झाम्पल, रोजचं मिळवून खाणारा माणूस म्हणेल, ओके, मला महिनेभरासाठी घरात बसून मी खाऊ शकलो किंवा तेवढं माझ्याकडे असलो तरी मी श्रीमंत आहे. तसे अगदी नॉर्मल माणूस म्हणेल, ओके, वर्ष 2 वर्षापुरतं. कोणी म्हणेल, माझे मुलांना मी चांगलं शिक्षण देऊ शकतो. असं माझे मतानं मी घेणारी श्रीमंती म्हणजे आपण व्यवस्थित घर, गाडी, आपले मुलांना चांगलं शिक्षण, आपल्याला कुठे जाव्या वाटते तिथे हिंडून फिरून येणं, हे सगळं मी निवांतपणे करू शकते. एवढी माझ्याकडे ताकद असली की मी श्रीमंत आहे म्हणणार. म्हणजे असं म्हणणार नाही बाबा शिक्षण नाही, मुलगा म्हणतो मेडिकलला जायचं, एवढे पैसे कुठे आहे अशी म्हणायची वेळ येऊ नये. ओके, तुला हवा तर शिक्षण घे, तू तेवढं मी करतो. किंवा बायको म्हणते, हवे जपान बघून येऊया. जपान बघून येणे एवढी आपली ताकद पाहिजे. असं म्हणजे आपला मी काही आपण अंबानी कसा होऊ किंवा मित्तल कसं होऊ असं म्हणत नाहीये. माझं नॉर्मल आपले रोजचे राहणीमान, काही पैसेचं आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये, आनंदानं आपलं राहणं, घर म्हणा मनासारखं, गाडी म्हणा, मुलांचं शिक्षण म्हणा, हिंडणं फिरणं, एवढं असलं की ह्या श्रीमंतीला मी श्रीमंती म्हणते. का म्हणजे काही लोक लगेच कमेंट करायला तयार असतात, मग आपण काय अंबानी होऊ काय काय. हे बघा, तेवढी तुमची जिद्द असला की होऊ शकता, नाही म्हणत नाहीये मी. का म्हणजे एवढे मोठे झालेले लोक सुद्धा एकेकाळी अगदी ते पण नॉर्मल होते, आपल्यासारखा एज ऑर्डिनरी कॉमन पीपल होते आणि त्यांचे मेहनतीनं, त्यांचे बुद्धीनं ते तिथेपर्यंत पोचलेले आहेत. आता हे करायला का नाही अगदी सोपं आहे. आपल्या सर्वांकडे किती तास आहेत? 24 तास. कोणाकडे जास्त नाही, कोणाकडे कमी नाही. हे आपण 8 तास कामासाठी ठेवायचे, 8 तास झोपण्यासाठी आणि 8 तास बाकी आपले कामा, म्हणजे 8 तास आपल्याकडे उरतात. हे का आपण 8 तास कामाचे तास ते आपण करायला पाहिजे. अहो, काम केलं नाही तर आपलं घर कसं चालणार? झोप मस्ट आहे, पाहिजेच आपल्याला. त्यामुळे 8 तास काम, 8 तास झोप झाली की परत आपल्याकडे 8 तास आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, 9 ते 5 हे आपले कंट्रोलमध्ये नाही. बोथ रात्रीचे पण दिवसाचे पण. दिवसाचे कामाला जाणार तर तुमची नोकरी असू दे, तुमचं काय दुकान असू दे, काही असू दे, आणि रात्रीचे 9 ते 5 झोप महत्वाची आहे. त्यामुळे 9 ते 5 आपले हातात नाहीत, आपल्याला काम करायला पाहिजे. रात्रीचे 9 ते 5 आपल्याला झोपायला पाहिजे. पण ते उरलेले तास आपण कसे वापरतो ह्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. ती वेळ आपण व्यवस्थितपणे वापरली, काम करायचे नवीन तरीके आपण जाणून घेतले, आपली एफिशियन्सी वाढवली, प्रॅक्टिस करून करून आपण ते मास्टरी मिळवली की आपोआप सगळं काही बदलून जाते. फॉर एक्झाम्पल, एखादी गरीब फॅमिली घ्या, तर कितीतरी आपल्याला माहित आहे
पण एखादा माणूस ते सगळं हे बदलणारा निघतो. तो काय करतो? तो मुलगा अगदी अभ्यास करतो, IAS IPS ऑफिसर बनतो आणि तो पॅटर्न तो मोडून टाकतो. फॉर एक्झाम्पल आपले कलेक्टर साहेब राजेंद्र बुरुड वाटते नाव त्यांचं बघा. काही दारू घालण्याचं काम करायची आई आजी आणि केवढीशी कसली झोपडी होती त्यांची. त्यांचं सगळं पॅटर्न बदलला का नाही. असं आयुष्यात एखाद माणूस येऊन एखाद मुलगा मुलगी तो पॅटर्न बदलू शकतात. आता आपण म्हणाल मग काय करायला पाहिजे? आपण आपलं व्हॅल्यू वाढवायला पाहिजे. व्हॅल्यू वाढवलात का नाही आपोआप सगळं बदलत जाते. पैशाचे मागे बिलकुल पळायचं नाहीये. पैसा आणि यश ह्याचे मागे तुम्ही पळालात का नाही तर आणि लांब पळत जाते. आपण आपले कामाचे मागे पळायचं. जे काम आपण करतो ते कामाचे मागे पळायचं आहे. आता सक्सेस ह्याला काही फॉर्म्युला आहे का? आता तुम्ही म्हणाल मसाले भात करायचं ते असं असं एवढ्या एवढ्या घाला छान होतो. हा, तसं सक्सेसला फॉर्म्युला आहे का? नाही, बिलकुल तसं कुठलाच फॉर्म्युला नाही. पण नक्की रस्ता आहे, मार्ग आहे, ते यशाकडे जायचा का. म्हणजे यश आलं की तुम्हाला पैसा येतो. नुसतं पैसा उपयोगाचा नाही आणि नुसतं पैसा येत पण नाहीये. मग आपण काय करायला पाहिजे? आपलं काय चुकते? आपण नुसतं एका हे पॅटर्न मध्ये काम करत असतो. आपण तो पॅटर्न मोडायला बिलकुल ट्राय करत नाही. मग आपण हे पॅटर्न कसं मोडायचं? नाही तर आपले जनरली आपल्याचं काय असते, मध्यमवर्गीयांचं सकाळी उठलं, नोकरीला गेलो, आलो, रात्री काही जरा मोबाईल बघितलं, रील्स बघितले, झोपलो, झालं. मग आपण आपल्या पॅटर्नमध्ये काय बदल करायला पाहिजे? पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठणं. तेव्हा सगळं शांत असते, कुठलाही डिस्टर्बन्स नसते. तेव्हा तुम्ही जरा स्वतःशी बोला. आपण संवाद बाहेर सगळीकडे करतो, मोबाईलवर बघतो कितीतरी हे, पण स्वतःशी आपण बोलतो का? इथे संवाद आपण स्वतःशी करा. मी मला कसं इम्प्रूव्ह करू शकतो? स्वतःवर प्रेम करा आणि जे काम करता तर अतिशय प्रेमानं, अतिशय प्रामाणिकपणानं करा. आणि हे करताना काही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. नाही, काम करत जायचं. काम करताना ते स्किल वाढवायची. पर्सनॅलिटी आपोआप वाढते स्किल वाढलं की. आणि काय मनात म्हणायचं, मला आजच्यापेक्षा जास्त उद्या चांगलेपणानं करायचं आहे काम कुठलंही. हे बघा, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा माणूस सगळ्यांना हवा असतो. साधा घरात एक आता पुरणपोळ्या बरेच ठिकाणी करून देतात, पण आपण कोणाकडनं घेतो? जी बाई अतिशय सुंदर पोळ्या करतीये, चांगल्या करतीये, तिचं करणं तर हे सगळं स्वच्छ छान आहे, तिच्याकडनं आपण घेतो का नाही? 10 ठिकाणी करणारे असतात. म्हणजे काय? आपण आपलं व्हॅल्यू, स्किल, एफिशियन्सी हे सगळं वाढवायचं. आपली योग्यता वाढवायची. इन अदर वर्ड्स, आपली योग्यता आपण वाढवायची. आणि नंतर काय होते? आपली योग्यता आपण वाढवली की जे काम तुम्ही 8 तास करता ते 8 तासाला तुम्हाला भरपूर रिटर्न्स मिळतात. आता साधं एक्झाम्पल द्यायचं ते, आता गुगलचं CEO असेल, मायक्रोसॉफ्टचे असेल CEO असतात, ते पण 8 तास काम करतात. ते 8 तासाला किती मिळवतात हा आपण विचार करायला पाहिजे. आणि तो
बाकीचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील ते किती मिळवतात. का फरक आहे हे फरक आहे व्हॅल्यूचं. कुठल्याही क्षेत्रात. तर डॉक्टर्स असतील, इवन तुम्ही घरात काही बनवणारे असाल, इवन घरगुती काम करणाऱ्या बायका सुद्धा, धुणं भांडी करणाऱ्या सुद्धा अतिशय उत्तम काम आहे त्यांचं, छान काम आहे म्हटल्यावर तिनं जरा जास्त पैसे मागितले तरी आपण द्यायला तयार असतो का? तिच्यासारखी बाई दुसरी मिळणार नाहीये हे आपण म्हणतो. तिचं काम स्वच्छ आहे, बडबड नाही, इकडचं तिकडे हे करत नाही, चोरी करत नाही, ऑनेस्ट आहे. त्यामुळे हे सगळे गुण आपल्याकडे असले किंवा आपण ते निर्माण केले. आपली एफिशियन्सी वाढवायची. एफिशियन्सी कशाने येते? प्रॅक्टिस. अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करा, आपोआप एफिशियन्सी वाढते. प्रॅक्टिस करताना आपलं चुकलं ते माझं कुठे चुकलंय, मी काय सुधारायला पाहिजे हे बघायचं, तर डेव्हलपमेंट करायचं आणि कीप ऑन प्रॅक्टिसिंग. पैसा तुमचे मागे पळत येतो. आपण पैशाचे मागे जावं लागत नाही. आपण कशाचे मागे जायचं? आपले कामाचे मागे जायचं आणि आपण काम करत जायचं अगदी उत्तम प्रतीचं. मग आपोआप पैसा आपले मागे पळत येतो. करू तर बघा. हॅव ए गुड डे.